गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने महानाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यामध्ये अतिशय भव्य दिव्य असं श्री बालाजी महानाट्य इतिहास लीला आणि समर्पण सादर केलं जाणार आहे। या हिंदी महानाट्याचं सादरीकरण भव्य अशा 5 मजली रंगमंचावर होणार आहे। तसंच 250हून अधिक कलाकारांचा सहभाग, 70हून अधिक नृत्य कलावंत, घोडे, रोबोटिक हत्ती हे या महानाट्याचं खास आकर्षण आहे। येत्या 8 व 11 फेब्रुवारी दरम्यान चोरडिया कॉर्नर कोंढवा या ठिकाणी हे महानाट्य पुणेकरांना अनुभवता येणार आहे। या महानाट्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात या महानाट्याचे लेखक दिग्दर्शक विशाल धुमावत आणि ॲडव्होकेट सनी कोळपकर यांच्याकडून। असा एक प्रयोग आम्ही करतोय की एक 5 वर्षाचा मुलगा आणि एक 80 वर्षाचा वृद्ध असेल, सगळ्यांना फुली एंटरटेनिंग असणार आणि त्याच्यातून वेगवेगळे आपल्याला लेसन्स पण मिळणार आहे। तर जे आपण म्हणतो एज्युटेनमेंट मीन्स एंटरटेनमेंट प्लस एज्युकेशन, आणि आता जी सध्या लाट चालली आहे हिंदुत्वाची, तर या लाटेमध्येच हा एक आणखीन एक वन मोर स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स द सेम गोल। आपलं 5 मजली इमारतची जी हाईट असते तेवढं त्याचं सेटचं हाईट आहे म्हणजे, आणि त्याच्यावरती लाईव्ह घोडे असतील, रोबोटिक हत्ती पहिल्यांदाच हा नवीन प्रयोग आहे म्हणजे रोबोटिक हत्ती ऑन स्टेज असणार, आणि जे कुठले हे आहेत कलाकार वगैरे जे आहेत ते सगळे म्हणजे नॉन कमर्शियल आहेत, म्हणजे दे आर ऑल IT प्रोफेशनल्स, वेगवेगळ्या कोणी बँकेमध्ये मॅनेजर्स वगैरे आहेत। तर असं आम्ही सगळं एकत्र येऊन याचा उद्देश जो आहे तो एक पंढरपूरमध्ये एक मंदिर निर्माण होत आहे, तर ह्याच्यामधून जो काही निधी उपलब्ध होईल तर त्या निधीचा आपण त्या मंदिराच्या निर्माणासाठी आपण उपयोग करणार आहोत। तर असं आम्ही सगळे इन शॉर्ट स्वयंसेवक सारखंच आहोत। म्हणजे एक 10 ते 12 गाणी आहेत आणि अमोद कुलकर्णी याची म्युझिक डायरेक्टर आहेत। अतिशय सुंदर सुमधुर गाणी ते निर्माण केलेली आहे। तेजस्विनी साठे मॅडम आहेत, त्यांचे जवळजवळ 70 एक डान्सर आहेत त्याच्याबरोबर, आणि लिरिक्स जे आहेत गाण्याचे ते नचिकेत जोग म्हणून आहेत, त्यांनी लिहिलेले आहेत। आणि की सेट डिझायनर जे एवढा मोठा आमचं भव्य दिव्य स्टेज आहे, ॲक्च्युली महानाट्याच्या इतिहासात एवढा मोठा स्टेज कोणीच उभा आजपर्यंत केलेला नाहीये। त्याची लांबी जवळजवळ 150 फूट आहे आणि हाईट जसे म्हटले 65 फूट हाईट आहे, म्हणजे ऑलमोस्ट 6 मजल्याची इमारत एवढी हाईट आहे। एकदम भव्य दिव्य सेट आहे, आणि सेटचे काही वैशिष्ट्य असे आहे की सेटमध्ये आम्ही लाईव्ह वॉटरफॉल दाखवलेला आहे, म्हणजे जे आजपर्यंत जे कोणी झालं नाही। मग आमचे जे जिने आहेत, कारण हा पौराणिक विषय आहे त्यामुळे आपण कसं भूलोक पासून स्वर्गात जातोय तशी आपली संकल्पना आहे म्हणजे साधारण स्टोरीमध्ये। तर त्यामुळे आपण जे जिने आहेत ते आपण पूर्ण दाखवले आणि त्याला मग पूर्ण माउंटेनियस स्ट्रक्चर केलेलं आहे। तर आपले सगळे कलाकार असे चालणार आहे, म्हणजे असं दाखवणार की भूलोक पासून स्वर्गात जातोय, स्वर्गात पासून शिवलोक मध्ये जातोय, शिवलोक पासून वैकुंठात जातोय, अशा प्रकारचं आहे। आणि भरपूर म्हणजे लेवल्स भरपूर आहेत, 5 लेवल आहेत पूर्णाच्या। आणि दुसरी वैशिष्ट्य अशी आहे की हा जो ड्रामा आहे याचं स्टेज 360 डिग्री आहे, म्हणजे फक्त समोर नाही दिसणार ऑडियन्सना, आपल्याला आपलं स्टेज साइड मध्ये पण आहे, 2 स्टेज आहेत। मग आपले काही घोडे आणि बाकीचे बग्गी आहेत ते ऑडियन्सच्या मधने येणार आहेत। तर असे भरपूर काही नवीन प्रयोग म्हणजे इनोव्हेटिव्ह प्रयोग आम्ही केलेले आहोत। यात आम्ही फक्त बालाजींची कथा सांगत नाहीये, त्याच्यात इतिहास म्हणजे जे आजचा इतिहास आहे तोही दाखवतोय आणि जो आधीचा इतिहास आहे तोही दाखवतोय। बालाजी हे जे भगवंत आहेत हे म्हणजे पूर्ण जर तुम्ही जगभरात बघितले तर हे गणेशासारखी युनिव्हर्सल गॉड आहे, ते सगळ्यांनाच म्हणजे प्रिय आहे बालाजी भगवान। पण यांची मुळात कथा काय आहे किंवा यांची स्टोरी काय झाली आहे ती लोकांना एवढी माहित नाहीये। तर आम्ही जवळजवळ 2.5 वर्ष याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि वेगवेगळ्या ग्रंथांतून वेगवेगळ्या लोकांकडनं आम्ही एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे काय दाखवतो ते सगळे एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दाखवतोय। याच्यात इतिहास म्हणजे आम्ही काय दाखवतोय की ही जी कथा ही सतयुग पासून कलयुग पर्यंत म्हणजे 4 युगात ही कथा झालेली आहे आणि याचा इतिहास दाखवतोय। प्लस प्रेझेंट इतिहास असा आहे त्याचं की
1782 मध्ये बालाजी मंदिरवरती हे पण झालं होतं, अटॅक झालं होतं हैदर अलीकडनं. तर तोही आम्ही इतिहास दाखवतोय त्याच्यात. म्हणजे एक तर आपला पौराणिक इतिहास पण दाखवतोय आणि आजचा इतिहास पण दाखवतोय. आणि बालाजी मंदिर हा एकमेव भारताचं मंदिर आहे ज्याच्यात कुठलेही मुघल किंवा कुठलेही बाहेरचे आक्रमता त्याच्यावरती अटॅक करू शकले नाही. म्हणजे हा मंदिर कधी ध्वस्त झाला नाही. बाकीचे इतर मंदिर आपलं म्हणजे राम मंदिर पासून सगळे मंदिर आपले ध्वस्त झाले, कृष्ण जन्मभूमी म्हणा, काशी म्हणा, कुठलेही म्हणा. हा एक मात्र आहे मंदिर की ज्याला अजिबात कधी काय हे लागलं नाही. कारण आणि याच्या मागे एक स्टोरी आहे, ती आपण त्याच्यात कव्हर करतोय. खूप ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे आपलं सगळ्याचं. महालक्ष्मी कोल्हापूरची हे आपलं महाराष्ट्राचं दैवत आहे. तर त्यांचं आणि बालाजीचं काय कनेक्शन आहे, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे, हे आपण या महानाट्याद्वारे सादर करून प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम करत आहोत. कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.